नमस्कार. पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने भारतीयांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश निलंबित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 2. वार्षिक बिमस्टेक युवा राजनयिक संवाद कार्यक्रमचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 3. कोणता देश फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला सर्वात लहान देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे कुराकाओ देश. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला. प्रश्न 4 पाहूया. पहिली नागालँड सहकारी परिषद 2025 कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे कोहिमा इथे. प्रश्न 5. जागतिक दूरसंचार विकास परिषद WTDC 25 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बाकू इथे. प्रश्न 6. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे 23व्या स्थानावरती. प्रश्न 7 पाहूया. केम्ब्रिज डिक्शनरीने कोणता शब्द 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पॅरासोशल हा शब्द. प्रश्न 8. केंद्राने भारतातील पहिल्या बिबट्या जन्म नियंत्रण कार्यक्रमाला कोणत्या राज्यात मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 9 पाहूया. सारस आणि हस्तकला मेळावा कुठे सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे कुरुक्षेत्र इथे. प्रश्न 10. भारताची आशिया प्रदेशासाठी कोडेक्स कार्यकारी समितीवर कोणत्या वर्षांपर्यंत पुन्हा निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे 2027 पर्यंत. प्रश्न 11. नागरिकांना सरकार ते नागरिक सेवांमध्ये प्रवेश देण्यासाठी कोणत्या राज्याने व्हॉट्सॲपवर मी सेवा सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 12 पाहूया. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2015 ते 24 दरम्यान भारतात क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये किती टक्के घट झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे 21% घट झाली आहे. प्रश्न 13. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 नोव्हेंबरला. प्रश्न 14. 64व्या भारतीय अवकाश औषध परिषदेचे आयोजन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू. तसेच आपण कालचे झालेले चालू घडामोडीवरील रिव्हिजन करूया. रिव्हिजन हे खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न पहिला पाहूया कालचा. कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्याला GI टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील. प्रश्न 2. साकुराजिमा ज्वालामुखीचा उद्रेक कुठे झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे जपानमध्ये. प्रश्न 3. आशियाई बियाणे काँग्रेस 2025 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे शिवराज सिंग चौहान यांनी. प्रश्न 4 पाहूया. ग्रामीण विकासासाठी 2025 चा पहिला रामोजी उत्कृष्टता पुरस्कार कोणाला दिला? तर त्याचं उत्तर आहे अमोल अशोक रुईया यांना. प्रश्न 5. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI 2025 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे पणजी इथे. प्रश्न 6. कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्सचा प्रतिष्ठित शेव्हेलियर पुरस्कार 2025 ने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे थोटा थरानी यांचा. प्रश्न 7 पाहूया. जम्मू आणि काश्मीर बँकेचे गैरकार्यकारी अर्धवेळ अध्यक्ष स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शंकर सुब्रमण्यम कृष्णन यांची. प्रश्न 8. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने कोणत्या विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अल फलाह विद्यापीठाचे. प्रश्न 9. 2025 चा अकादमी मानद पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हॅन थॉमस, डेबी एलन, टॉम क्रूज या 3 व्यक्तींना. प्रश्न 10 पाहूया. कोणाच्या अध्यक्षतेखाली 16व्या वित्त आयोगाने 2026 ते 31 चा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला? तर त्याचं उत्तर आहे अरविंद पनगरिया यांच्या अध्यक्षतेखाली.
प्रश्न 11. भारतीय रेल्वेने दृष्टी ही मालगाडीची वॅगन लॉकिंग मॉनिटरिंग सिस्टम विकसित करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT गुवाहाटी सोबत. प्रश्न 12. कोणत्या देशाने डिजिटल दिहरमला कायदेशीर चलन म्हणून अधिकृतपणे घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातने. प्रश्न 13 पाहूया. निधन झालेले कामिनी कौशल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर त्याचं उत्तर आहे अभिनय क्षेत्राशी. प्रश्न 14. हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाची भागीदार देश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडमची. प्रश्न 15. टाइम मासिकाच्या 2025 मधील 100 सर्वात प्रभावशाली हवामान नेतेच्या बचावकर्ते श्रेणीमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे सोनम वांगचुक यांचा. प्रश्न 16 पाहूया. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान डॉन पुरस्कार 2025 जिंकणारा पहिला रेसिंग ड्रायव्हर कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री हे. प्रश्न 17. बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे सेलिब्रिटी ॲडव्होकेट कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे कीर्ती सुरेश हे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्हाला जर PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.